पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जपान आणि चीनच्या दौऱ्यावर 15व्या भारत-जपान शिखर परिषदेत तसंच शांघाय सहकार्य परिषदेत होणार सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता उभय नेत्यांकडून अधोरेखित. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियासह त्रिपक्षीय चर्चेच्या आवाहनाला चीनचा नकार. फेरीवाल्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला आणि कर्ज कालावधीच्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 50 लाख नवीन लाभार्थ्यांना होणार फायदा. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराध्य यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 30 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, तर गडचिरोली जिल्ह्यात कोपरशी जंगल परिसरात चकमकीत 4 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा. आणि पालघर जिल्ह्यात विरार इथल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 15वर. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात